पीएम मोदींकडून देशवासियांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। विकसित भारताचा संकल्प दृढ करण्याचं आवाहन। स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवन इथं ध्वजारोहण। मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहण। एक देश एक तिरंगा एक आवाजचा नारा देत स्वतंत्र संविधान आणि लोकशाहीचा सन्मान। यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती। भाजपच्या तिरंगा यात्रेत मंत्री गिरीश महाजन यांचा भन्नाट डान्स। देशभक्तीपर गाण्यावर गिरीश महाजन यांनी धरला ठेका। रायगडमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण। अलिबाग पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण सोहळा। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव। ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल। मंत्री भरत गोगावले यांचं मिश्कील विधान। पालकमंत्री पदातील सर्व अडथळे दूर झाल्याचा दावा। लवकरच पालकमंत्रीपद मिळेल, गोगावलेंना विश्वास। किल्ले रायगडावर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। स्वराज्याच्या राजधानीत फडकला तिरंगा। सोहळ्याला शिवप्रेमी पर्यटकांची मोठी गर्दी। संघ मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण। मोहन भागवतांकडून तरुणांना संबोधन। संघ मुख्यालयात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। मुलुंडमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। अमित ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण। भर पावसात मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। तिरंग्याच्या रंगात सजलं विठ्ठल मंदिर। आकर्षक रोषणाई आणि फुलांची आरास। सरसंघचालक मोहन भागवतांचा पुन्हा जेन झीशी संवाद। आज नागपुरात तरुणांशी संवाद साधणार। नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईनंतर आता नागपुरातील जेन झी सोबत चर्चा। मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। जरांगेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। बर्गर किंगला एफडीएचा दणका। पुण्यातील बर्गर किंगचा परवाना निलंबित। हॉटेल बंद असल्याचा बोर्ड लिहून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका। राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना 2 दिवसात कर्जमाफीचा लाभ। शेतकऱ्यांच्या खात्यात 5 ते 10 हजार कोटी जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। कर्जमाफी याद्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती। संभाजीनगरात 12 दिवसांपासून पावसाची दडी। खरीप पिकांवर संकटाचं सावट। सोयाबीन कापूस मक्याला पावसाची प्रतीक्षा। दमदार पावसाच्या पुनरागमनाची शक्यता। अमरावतीत आश्रमशाळेत दुप्पट विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वसतिगृहात सुविधांचा अभाव। नवीन इमारत धुळखात पडू। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। माणगावजवळ वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर रांगा। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं पर्यटनासाठी रायगडात दाखल। चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय।